नमस्कार शेतकरी बांधवांनो, थकीत नमो शेतकऱ्याचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता आता वितरित करण्यात आलेला आहे. तो 25 मार्च 2026 या हप्ता आता वितरित करण्यात आलेला आहे. पण नमो शेतकऱ्याचा 21वा हप्ता म्हणजे 90 लाख शेतकऱ्यांना मिळायला हवा होता. त्यापैकी फक्त 89,775 एवढंच शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे राहिलेला 65,000 जो हप्ता आहे त्यात शेतकरी वर्गण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बघितलं असेल जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25, 26, 27, 28, 29, 30, 31पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झाला आहे. पण शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे काय, नमो शेतकऱ्याचा हप्ता हा 9वा हप्ता केव्हा येणार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जर आपण पाहिलं असेल तसं पाहिलं, नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता हा एकत्रित जमा व्हायला हवा होता. PM किसानचा 21वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात वितरित झाला आहे. पण नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता हा पेंडिंग म्हणजे 25 मार्च 2026मध्ये झाला. मग याबाबत कुठली अधिकृत माहिती दिली नाही. पण शेतकऱ्याचा हा 9वा हप्ता आता कधी मिळणार याबाबत आपल्याला कुठली अपडेट किंवा कुठली अधिकृत माहिती नाही. याबाबत आपण बघितलं असेल, नमो शेतकऱ्यांचा हप्ता आला की नाही, आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला नमो शेतकरी ट्रॅक ऑन ऑप्शन निवडून आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकला की पेंडिंग अँड ऑफिसर ऑप्शन आपल्याला यामधून हप्ता दिसतोय. यामध्ये बघितलं असेल, आपण गुगलवरती जाऊन शेतकरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आपण टाईप केलं. यामध्ये आपल्याला महाबीटी जे वेबसाईट आहे ते वेबसाईट आपल्याला ओपन होती आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटस हे तुम्हाला ऑप्शन येतील. त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक ऑन हे ऑप्शन येईल. म्हणजे तुम्हाला जे ट्रॅक ऑन ऑप्शन आहे त्या ट्रॅक ऑन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर येईल आणि हा ॲप्लिकेशन नंबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकाल त्यानंतर तुम्हाला की पेंडिंग अँड ऑफिसर म्हणजे तुमचे ऑफिसमधून तुमचा हा हप्ता एक पेंडिंग करण्यात आलेला आहे, म्हणजे थांबवण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा हप्ता यामध्ये ऑफिसमधून तुम्हाला जर पात्रता करण्यात आलेला आहे, पण काय चालू असेल की ऑफिसर यामध्ये आपल्याला असं प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्ही स्पेशल कृषी केंद्र सरकार असेल त्यामध्ये तुम्ही जा, भेट घ्या. काही कागदपत्रे अपुरे असतील, त्रुटी असेल, अपात्रता असेल तर यामध्ये ॲग्रिस्टेटची काही दुरुस्ती असेल, तांत्रिक कारणामुळे तुमचा हप्ता थांबवण्यात आला असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करा. म्हणजे तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये गेले की तिथून तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. पण यामध्ये जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जर नाव टाकलं डिस्क्रिप्शमेंट इंटिमेंटेड तर यामध्ये तुम्हाला फाउंड डिस्क्रिमेंटेड येईल. म्हणजे तुम्हाला हा हप्ता आला आहे किंवा येणार असेल हे यामध्येच तुम्हाला कळणार आहे. पण 31 मार्चच्या आधी सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता आता येणार आहे. पण यामध्ये बघितलं असेल 9वा हप्ता आहे तो 9व्या हप्त्याची आता तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणुकी चालू आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी मीटिंग वगैरे असेल तर त्यामध्ये पण हा 9वा हप्ता लवकरच येऊ शकतो. पण काही जण म्हणले असेल 8 तारखेला येईल, 9 तारखेला येईल, 12 तारखेला, 15 तारखेला, हे एक अफवा आहे. पण असेच जे महत्त्वाचे हे आहेत अपडेट येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल. आणि अशाचसाठी आपल्या चॅनलला पण आपण सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.